गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे. हमारी माई राधाजी को राज. आता 47 श्लोक झाले. 48वा श्लोक. योगस्थ कुरु कर्माणि संगं त्यक्ता धनंजया सिद्धी सिद्धयो समो भूत्वा समत्वं योग उच्यते. हा एक फार सुंदर श्लोक आहे आणि काही श्लोक फारच म्हणजे अल्टिमेट लेवलचे. मी मागे एक सांगितले काही बिगिनर लेवलचं तत्त्वज्ञान आहे, काही अजून पुढच्या स्टेपवरचं आहे, पुढच्या स्टेपवरचं आहे. भगवद्गीतेमध्ये या पद्धतीने केलेलं आहे, कारण भगवद्गीता ही सर्व जगतासाठी सांगितली. मग सगळ्यांसाठी जर उपदेश असेल तर मग प्रत्येकाची पात्रता वेगळी असते ना. आणि संतांनी जसं सांगितलं, अधिकार तैसा करू उपदेश साहे ओझे त्यास तेच देऊ. तसं भगवद्गीतेनं प्रत्येकाच्या अधिकाराप्रमाणे त्याला उपदेश केलेला आहे. म्हणून प्रत्येकाला केलेला उपदेश हा चांगलाच आहे. म्हणून प्रत्येक श्लोक हा भगवद्गीतेचा महत्त्वाचा आहे. पण मला अशी म्हणायची सवय, हा श्लोक छान आहे, हा श्लोक छान आहे. त्यापैकी हा एक श्लोक आहे, योगस्थ कुरुकर्माणि संगं त्यक्ता धनंजया. तर ह्याचा आधी अर्थ बघू. हे धनंजया, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. समत्वालाच योग म्हणले गेले आहे. तर योगस्थ कुरुकर्माणि, तर या शब्दाचा अर्थ काय की योगामध्ये स्थिर होऊन तू कर्म कर. आणि काय कर, संगं त्यक्त्वा धनंजया, कर्म करताना आसक्तीचा त्याग कर. तर आसक्ती कशामध्ये असते? आपली कर्म म्हणजे काय, तर वर्किंग स्टाईल. आपण काय काम करतोय, तर कोणतेही काम करताना आपण काय असतो, त्यामध्ये आसक्त होतो. ज्यावेळेस ते काम हे आपण आसक्तीनं करतो की त्याच्यामध्ये चिंता निर्माण होते. आता उदाहरणार्थ नोकरी कशी असते. आता समजा मी माझं घर बांधतो आहे आणि माझ्या घर बांधताना मी सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतो आहे, तर मला खूप चिंता होईल. अरे इथं चुकलं तर, तिथं चुकलं तर, पाणी द्यायचं राहिलं तर, हे राहिलं तर, ते राहिलं तर. कारण ते माझं आहे आणि त्याच्यावर माझं सुखदुःख अवलंबून आहे. पण हेच घर दुसऱ्याचं कोणाचं तरी आहे आणि मी तिथं कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे किंवा सिव्हिल इंजिनियर म्हणून आहे. फक्त मला जाऊन, माझी नोकरी आहे म्हणून मला जाऊन तिथं फक्त बघायचं आहे, तर मी ते टेन्शन फ्री काम करेन. मला इतकं चिंता होणार नाही, कारण त्याच्यात माझी आसक्ती नाही आहे. कारण मी घर बांधून देणार आहे, माझा पगार घेणार आहे, निघून जाणार आहे. इथं माझं घर बांधायचं म्हणजे ते जर चूक झाली तर मला पुढं भोगावं लागेल. तर ज्या कर्मामध्ये आपली आसक्ती असती, मी माझं असतं, तिथं आपल्याला चिंता निर्माण होते. म्हणून भगवद्गीता काय म्हणते, संगं त्यक्त्वा धनंजया, की त्या कर्मामध्ये आसक्ती ठेवू नकोस. मग सेवाभाव म्हणून केलं, मी माझं होऊन रहित होऊन जर केलं की ते कर्म आसक्ती रहित होतं. मग कर्मफळाचाही विचार करायचा नाही आणि त्या कर्मामध्ये आसक्ती ठेवायची नाही. मग आपण जे एखादा गेम खेळतो वगैरे, तर ते खेळण्यामध्ये आपल्याला आनंद काय येतो, कारण त्या कर्मामध्ये आपली आसक्ती नसते. आपण त्याविषयी आधीच असे मनात झालेलं असतो की जिंकलं काय आणि हारलं काय, शेवटी गेमच आहे तो. म्हणजे हारलं तरी आपण मन आपलं तेच त्याच स्टेजवर समत्वावर राहणार आहे आणि जिंकलं तरी त्याच स्टेजवर राहणार आहे. कारण तो गेम काही विशेष आपल्या आयुष्यावर इम्पॅक्ट करणार नाही. मग आपण आसक्ती रहित होऊन करतो. मग ती जी सहजता आहे, ती सहजता कर्मामध्ये कधी येते, ज्यावेळेस आपण आसक्ती रहित होतो. मग कुठलंही काम करताना आसक्ती रहित होऊन करणे. डॉक्टर एखाद्याचं ऑपरेशन करतो बरं का, हात फाडतो त्याचं, डॉक्टरचे हात कापत नाहीत थरथर. पण तेच जर त्याला त्याच्या मुलाचं ऑपरेशन करायचं आहे किंवा आईचं ऑपरेशन करायचं आहे, वडिलाचं, तर त्याचे हातपाय कापायला लागतील. कारण तिथं त्याची आसक्ती आहे. त्याला त्याच्या बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, ते जमणार नाही. तो दुसऱ्या डॉक्टरला म्हणाल की बाबा ह्यांचं हार्टचं ऑपरेशन आहे, तू कर, मी नाही येत तिकडं. त्याला ते बघवणार नाही. तर हे आसक्तीरहित कर्म करणे थोडा अवघड विषय आहे. पण असं जर आपण थर्ड पर्सन होऊन जर आयुष्याकडे पाहिलं आणि आसक्तीरहित होऊन कर्म केले, तर ते भगवद्गीतेचा उपदेशाप्रमाणे वागल्याप्रमाणे होईल. आता त्याच्यानंतरचा हा शब्द फार महत्त्वाचा आहे, सिद्धी असिद्धयो समो भूत्वा.
आता इथं जरा कॉन्ट्रावर्सी, की आपल्या नेहमीच्या बिलीफप्रमाणे भगवद्गीता काय म्हणते, एखादं कर्म चालू केलं तर त्या बाबतीत ते पूर्ण होईल की अर्धवट राहील याचा विचार करू नको. सिद्धी असिद्धी कर्म कधी कधी काय होतात, आपण कर्तव्य कर्म करतो, चालू करतो, पण काहीतरी मध्ये विघ्न येतं आणि ते अर्धवट राहतं. आणि अर्धवट राहिलं की त्याचं फ्रस्ट्रेशन आपल्याला येतं आणि पुढचं कर्तव्य कर्म करताना ते मागचं अर्धवट राहिलं होतं ते आठवत राहतं. तर भगवद्गीता काय म्हणते की ते कर्म पूर्ण होईल की अर्धवट राहील ह्याचासुद्धा विचार करू नको. आता ह्याच्यात कॉन्ट्रावर्सी काय, तर आम्हाला लहानपणापासून असं शिकवलं, आम्हाला म्हणजे आपल्या सगळ्यांना लहानपणापासून असं शिकवलं गेलेलं आहे की कोणतंही काम हातात घेतलं की ते पूर्ण करावंच, आणि जर अर्धवट ठेवत असशील तर तू मूर्खच. आणि भगवद्गीता तर सांगते सिद्धी असिद्धयो समो भूत्वा. मग सिद्धी असिद्धीमध्ये समो भूत्वा. तर लहानपणी आपल्याला असं का शिकवलं, कारण त्यावेळेस आपण फार तमोगुणी होतो, अज्ञानी होतो, लहान होतो. त्यामुळं आपल्याला आळस नावाचा एक प्रकार असतो, त्याच्यामुळं आपण एखादं कर्म किंवा त्या कर्माचं महत्त्व माहीत नसतं. त्या भावनेतनं जर आपण एखादं कर्म अर्धवट टाकून दिलं तर त्या ठिकाणी आपल्याला लहानपणी शिकवलं की नाही बाबा, हातात घेतलेलं कर्म पूर्णत्वास न्यावं, पूर्ण करावं, अर्धवट टाकू नये. आळसापोटी किंवा त्या कर्माचं महत्त्व न कळाल्यामुळं किंवा चंचलतेमुळं, हे लहान मुलांना सांगण्यासाठी ठीक आहे. पण जो समजदार व्यक्ती आहे बरं का, ज्याला कळतं हे माझं कर्तव्य आहे, ही माझी सेवा आहे, आणि तो त्या भावनेनं त्या कर्माच्या करण्यासाठी लागतो, तर त्याच्यामध्ये आळस आणि हा दोष नसतो, कारण त्याला त्या कर्माचं महत्त्व माहिती आहे आणि ते स्वतःच्या कल्याणासाठी किंवा जगाच्या कल्याणासाठी किती महत्त्वाचं आहे, किती इम्पॅक्टफुल आहे ते सुद्धा त्याला माहिती असतं. पण जगतामध्ये व्यवहारामध्ये कित्येकदा असं होतं की एक एक्सटर्नल विघ्न येतं आणि त्या एक्सटर्नल विघ्नामुळं ते कर्म अर्धवट राहतं. आता उदाहरणार्थ मी भगवद्गीतेचा अर्थ सांगतो म्हणून चालू केला हा उपक्रम, पण काही जर दुसरं विघ्न आलं ना अर्धवट राहिलं तर अरे मी का अर्धवट ठेवलं ह्याच्याने फ्रस्ट्रेट होऊ नये. म्हणून भगवद्गीता सांगते की जर कुठल्या इतर विघ्नामुळं जर ते अर्धवट राहिलं तर त्या ठिकाणी सिद्धी असिद्धीमध्ये समानता ठेवा. जसं मागं सांगितलं ना, समत्व, सुखदुःखे समेक्रत्वा, लाभालाभो जयाजयो, तसंच आता इथं सांगतात की सिद्धी असिद्धीमध्ये पण समानता ठेवा. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी तेवढं सुंदर लिहिलं आहे ह्याच्यावर ओव्या, की माऊली काय म्हणतात की एखादं कर्म समजा तुम्ही चालू केलं कर्तव्य कर्म करायला, तर करण्याच्या आधीचा विचार करू नका ते पूर्ण होईल की नाही, मग कशाला चालू करायचं आहे, आणि ते ज्ञानेश्वरी वाचायला चालू केली आणि अर्धवट राहिली तर कसं, आणि ते ह्याचा काहीच विचार करू नका. माऊलीचं स्मरण करा आणि चांगलं कर्म आहे ना चालू करा. अर्धवट राहिलं, पूर्ण झालं तर ठीक आहे, माऊलीची कृपा झाली, कृष्णार्पण करा, झालं. समजा अर्धवट राहिलं तर माऊली काय म्हणतात, अर्धवट राहिलेलं पण कर्म देऊन माऊलीला अर्पण करा, आणि ज्यावेळेस तुम्ही कृष्णार्पण म्हणताल त्यावेळेस ते पूर्ण झालं म्हणून समजा. म्हणजे आता तुम्ही समजा 1 कोटी रामकृष्ण हरी जपाचा संकल्प केला, करता करता मध्ये काहीतरी विघ्न आलं, राहिले, तुम्ही आडवे पडलात, वर गेलात, तरी कृष्णार्पण केलं, मग जेवढा जप झाला आहे तोच पूर्ण झाला 1 कोटी असं. आता हे परमार्थिक कर्माची उदाहरणं दिली. तशी व्यावहारिक कर्मामध्ये सुद्धा कुठला व्यवसाय असो, कुठलं काम असो, कुठलं प्रोजेक्ट असो, काही असो, तर ते चालू करायचं. ते बंद पडलं मध्ये कुठल्या विघ्नामुळे, तरी कृष्णार्पण करून ते पूर्ण झालं समजायचं. मग सिद्धी असिद्धीचा हा एक अर्थ आहे असं माऊलीच्या ओव्यात. बरं का, आता मला ओव्या पाठ नाहीत त्या, तर तुम्ही या श्लोकावरच्या ओव्या काढून वाचा. तर हे भगवद्गीता समजून सांगण्यामागं तो एक उद्देश आहे की मी जेवढं सांगतो आहे ते त्रोटक आहे, तुम्ही जाऊन त्या श्लोक पुन्हा एकदा वाचा, ज्ञानेश्वरीमध्ये वाचा, त्याचा काय अर्थ लिहिला आहे आणि त्याचं चिंतन करा. तर दुसरा एक सिद्धी असिद्धीचा अर्थ आहे की त्या कर्माचं काय फळ होईल, काय परिणाम होईल. कधी कधी काय होतं माहिती का, आपण एखादं कर्म करतो आणि ते कर्म पूर्ण होऊस तोपर्यंत त्याचा रिलिव्हन्सच राहत नाही, म्हणजे त्याचा उपयोगच राहत नाही काही. म्हणजे एखादं कर्म केलं आपण तर पुढं व्यवहारामध्ये त्याची काय उपयोगितता राहील ह्याच्या विचारानं मनुष्य कधी कधी हे होतं, फ्रस्ट्रेट होतो. म्हणजे त्या कर्माचा पुढं रिलिव्हन्स राहू न राहू, आज ते कर्म माझं करणं कर्तव्य आहे आणि ती माझ्यासाठी सेवा आली म्हणून ते करणं, ह्याला म्हणायचं सिद्धी असिद्धी.
मग रिलेवन्स राहू न राहू, मग कर्मामध्ये कधी कधी दोष निर्माण होतो, कर्म अर्धवट राहतात, कर्मामध्ये पुढं त्याचं उपयोगितता राहत नाही, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण ह्या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून आसक्तीरहित होऊन त्यातलं मीपणा आणि माझेपणा काढून टाकून त्या कर्तव्य कर्माला सेवा समजून करणे आणि जिथं ते थांबल तिथं भगवत चरणी अर्पण करणे, ह्याला म्हणतात सिद्धी असिद्धियो समो भूत्वा. आणि सर्वात महत्त्वाचं सूत्र ह्याच्यातलं आता शेवटचं, समत्वम योग उच्यते. आता काही काही भगवद्गीतामध्ये सूत्र आहेत बरं का, म्हणजे 2-3 शब्दाचंच एक सूत्र तयार होतं. तर आता हे एक सूत्र आहे, समत्वम योग उच्यते. तर योगाला काय म्हणलं भगवद्गीतेनं? समत्व, समानता. ही फार महत्त्वाची. भगवद्गीता पूर्ण थ्रूआउट 18 अध्यायामध्ये हे समत्व शिकवते. आपलं माइंड जर स्थिर करायचं असेल तर आपल्या दृष्टीमध्ये हे समत्व आलं पाहिजे, विचारामध्ये समत्व आलं पाहिजे. तर कुठं कुठं समत्व नाही आहेत, तर पहिल्यांदा माणसातला भेद सोडून दिला पाहिजे. हा चांगला आहे, हा वाईट आहे, हा असा आहे, हा तसा आहे वगैरे, ही भेदबुद्धी सोडली पाहिजे. हे एक समत्व आहे. मग सगळ्यांच्या हृदयामध्ये जर गोपालकृष्ण बघितला तर हे समत्व होईल. जातीभेद वगैरे हे तर फार चुकीच्या गोष्टी झाल्या, त्या तर करूच नाही. पण हे सुद्धा आचरणातले भेदसुद्धा करू नये. मग सगळ्यांच्या हृदयामध्ये एक गोपालकृष्ण पाहिला आणि सगळ्यांना हे समस्त ही श्री वासुदेव असं जर पाहिलं तर हे समत्व आहे. दुसरं समत्व कसं आहे? समदर्शन. तर सुखदुःख समान समजणे, जय पराजय समान समजणे, लाभहानी समान समजणे. आणि इथं काय म्हणतात? सिद्धी असिद्धी समान समजणे. आणि असे जर समत्व झालं तर त्याला योग म्हणलेलं आहे. त्याला योग म्हणलं आहे. आपण म्हणतो ना फार योगी पुरुष आहे तो, तर योगी कोणाला म्हणा? जो समत्व आहे ज्याच्या मनामध्ये. आणि ज्ञानेश्वर माऊलीने या समत्वाचा अजून एक छान सुंदर अर्थ सांगितला की इन्नर कॉन्फ्लिक्ट ज्याच्या हृदयात नाही आहे. इन्नर कॉन्फ्लिक्ट म्हणजे आपल्या आतमध्ये एक भांडण असतं आपलंच आपल्याशी, आणि आपलाच आपल्याशी एक मारामारी चालू असते. म्हणजे कशी मारामारी असते? आपलं मन एक म्हणतं आहे आणि आपली सत्सद्विवेक बुद्धी एक म्हणते, आणि दोघांची हाणामारी चालू असते. आणि हे हाणामारी असली की आपण मानसिक ताणात असतो. मग ही जे मारामारी आहे ती थांबली पाहिजे. मग मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं पाहिजे. अर्जुना समत्व जाण चित्ताचे, हेच सार योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आती, असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. की ज्या स्थिर पुरुषामध्ये मन आणि बुद्धीचं ऐक्य होतं, की मनाचं आणि बुद्धीचं म्हणणं एकच पडतं, ते त्या ह्याचं चित्त जे आहे ते समत्वामध्ये स्थिर आहे असं समज. अर्जुना समत्व जाण चित्ताचे, हेच सार योगाचे, समत्वम योग उच्यते, हेच सार योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आती. या श्लोकावरची ओवी येते. मग हा श्लोक फार सुंदर आहे. पुन्हा एकदा असतो, योगस्थ कुरु कर्माणी. आणि असं समत्व चित्त होऊन, सिद्धी असिद्धीमध्ये समान होऊन, असं समत्व चित्त होऊन मग तू योगस्थ होशील. आणि योगस्थ कुरु कर्माणी, आणि मग कर्म कर. योगस्थ कुरु कर्माणी संगं त्यक्त्वा धनंजया, सिद्धी असिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. धनंजय संगम त्यक्त्वा सिद्धी सिद्धयो समो भूत्वा योगस्थ कर्माणी कुरु समत्वम योग उच्यते, असा त्याचा अन्वयार्थ आहे. तर 48 श्लोक झाले. 49 पुढचा श्लोक आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. कृष्णार्पण वस्तू.